नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे अर्विशनी मम्मा. मंडळी, काल पाहिलं तुम्ही उपवास वगैरे सोडला आणि नंतर आराम केला थोडा. जर 2 दिवस छान रिलॅक्समध्ये गेले, पण आज मंडे आहे तर आज मला सकाळपासूनच म्हणजे धावपळ चालू आहे. ॲक्च्युली घरातले कामं मी पटापट आवरण्याचा प्रयत्न करते, पण समजत नाही एक काम केलं का एक पुढे येते, एक काम केलं का एक पुढे येते आणि माझे कामच नाही आवरत आहे. सकाळपासून माझं तसंच चालू आहे. आता विशाल पण आलेत नाईट करून आणि आज मावशी पण आल्या होत्या कामाला, पण रात्री मी सगळं आवरून घेतलं होतं. मग मावशीला काही जास्त काम नव्हतं, मावशीला थोडंसंच केलं आणि मग घरी गेल्या. त्यांना बरं पण नाही आहे अजून, पण असं बरं नाही वाटत आहे. आणि त्यांना सांगितलं की जर बरं नसेल वाटत तर नका येऊ, मी करून घेईल म्हणून असं. तर आता बघू पुढे आता मावशी उद्या येत आहेत की नाही. आज तर त्या येऊन गेल्यात, म्हणजे त्या उद्या नक्की येतील. आणि हो मंडळी, आज सोमवार आहे. आज 2 दिवस आम्ही छान रिलॅक्समध्ये होतो, पण आज माझी धावपळ चालू झालेली आहे. सकाळपासूनच मी सांगितलं तुम्हाला कामं आवरते आणि त्या कामावरून मला लगेच घराच्या बाहेर पडायचं आहे. जे कामं चालू आहे त्याच्यासाठी मे बी हा आठवडा आमचा लास्ट असेल ह्या धावपळीचा. ठीक आहे, चला मग आता आवरून वगैरे घेते आणि बघू. आज मेथीचे पराठे करायचा माझा विचार आहे, झटपट होतील ते त्यासाठी. तर मग चला दाखवते तुम्हाला पण. हाय, कसे सर्वे? सगळे म्हणतो तुम्ही कशा आहात? मी तर हालत खराब आहे. नाईट तर मंडळी, प्लॅन थोडासा चेंज झालेला आहे. मी बनवलेली आहे शेंगदाण्याची पातळ ही मेथीची भाजी. हे बघा, ही विशालला खूप आवडते म्हणून. इकडे आहेत मस्त चपात्या गरम गरम आणि इकडे विशालला भूक लागलेली आहे खूप. माझी आवडती भाजी बनलेली, आता मी पोटभर जेवण करणार आहे. मला खूप आवडती ही भाजी. आरतीला बोल. वाजले आहेत संध्याकाळचे 7 आणि आम्ही सकाळी जे बाहेर गेलो होतो घरातून ते आत्ता मी घरात आलेले आहे. दुपारी जेवण केलं मी. मेथीची पातळ भाजी केली होती, ती तुम्हाला दाखवली शेंगदाण्याचा कूट घालून. त्याच्यानंतर जेवण करून आम्ही लगेच बाहेर निघालो आणि पूर्ण दिवस माझा नगरपालिकेमध्ये गेलेला आहे. पूर्ण दिवस नगरपालिकेत होती मी. आत्ताच घरी आलेली 6:30 वाजता. आता 7 वाजलेत आणि माझी दिवाबत्ती वगैरे करून झाली आणि खूप जास्त थंडी वाजते, त्यामुळे मी स्वेटर घातलाय. आर्विशला पण स्वेटर घातलाय, फक्त विशालला थंडी नाही वाजते काहीच. काय हो? नाही, थंडी नाही, थंडी वाजणारच नाही मला. तुम्हाला थंडी नाही वाजते? नाही. तुम्ही इगतपुरीचे आहेत ना, म्हणून तुम्हाला थंडी नाही वाजते. बाबा मला तरी थंडी वाजते. इकडे बघा खुड. काय करतोय? आर्विश होमवर्क करतोय. अभ्यास करतोय. ठीक आहे, चालेल, करा होमवर्क तू. ठीक आहे मंडळी, तर आताच संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी सोयाबीन पुलाव करते आहे आणि झटपट होईल. तर थोडं थकल्यासारखं होते, दिवसभर धावपळ तुम्हाला चेहऱ्यावरून पण दिसतच असेल, थकलेली आहे म्हणून असं. तर फक्त सोयाबीनचा पुलाव करणार, बाकी काही नाही. आणि त्याच्यासोबत बुंदी रायता करायचा विचार केला आहे मी, पण बघू आता कितपत, कारण थंडीचे दिवस आहेत, बाहेर वातावरण एवढं खास नाही काही. त्यामुळे बरं दहीचा बघू, खाल्लं तर खाल्लं, म्हणजे घेतलं तर घेतलं, नाही तर नाही पण बनवणार. पण एवढं तर नक्की आहे की मी सोयाबीन पुलाव करते म्हणून असं. तर चला स्वयंपाक करते. आणि हो, मला तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत, मला ते बोलायचं आहे त्याच्याविषयी. आमचं जेवण वगैरे करून झालंय आणि छान झालं होतं. सोयाबीनचा पुलाव जो केला होता मस्त झाला होता, टेस्टी झाला होता. आर्विशला झोपवलं लगेच, कारण उद्या सकाळी स्कूलला जायचंय, लवकर जायचंय आणि त्याच्यानं हल्ली खूप खाडे होत आहेत शाळेचे. कारण काय होतं माहितीये का, खूप जास्त पाऊस आहे. पाऊस एवढा भयंकर आहे आणि ती पोद्दारची स्कूल आहे, तिच्या आजूबाजूला थोडं पाणीच असतं. त्यामुळे मग म्हणजे स्कूलवाले सुट्टी देतात किंवा मग सांगतात की बाबा हे करा म्हणून. आणि पाऊस यावर्षी तर खूपच जास्त पडतो, तुम्ही पण पाहिलं असेल. तर असं आहे. तर मंडळी, मी तुम्हाला सांगितलं की मला तुमच्याशी बोलायचं आहे, तर मला तोच विषय कंटिन्यू करायचा आहे. ॲक्च्युली आमचा जो रेल्वेचा डॅम होता तो ओव्हरफ्लो झाला होता आणि तिथे आम्ही म्हणजे व्हिडिओ शूट केला. तर त्यावर खूप जास्त आम्हाला कमेंट्स आल्या होत्या की तुम्हाला भीती नाही वाटत का, मुलाचा विचार कर. आणि म्हणजे माझे जे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांनीच ह्या कमेंट्स केलेल्या आहेत आणि चांगल्या कमेंट्स आहेत, वाईट नाही आहे. कोणी मला वाईट नाही बोललं, सगळे चांगलेच बोलले. आणि मग माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबरच्या कमेंट्स असल्या आणि माझ्या डेली, म्हणजे आता कसं आहे, आपल्याला जी कमेंट येते ती रोज येते, ते नावं आपल्या तोंडीपाठ असतात की बाबा हे रोज आपल्याला कमेंट येते. माझ्या भरपूर नावं तोंडीपाठ आहेत की मला ही कमेंट डेलीची आहे, मला लगेच कळतं की म्हणजे आपले डेली व्ह्युअर्स आहेत. मग त्यांची कमेंट्स आले का मला बसावंच लागतं साईडला, मला त्यांना सांगावंच लागतं म्हणजे आहे ते. तर मग तुम्ही खूप कमेंट्स केल्या आणि तुम्ही काळजी करत होते, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि मला नेहमी तुमच्याकडनं खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. आणि हे बघा, असं होतं की म्हणजे कसं, आपण भावनेच्या भरात असतो, आपल्या माइंडमध्ये जोश असतो फिरायचा, मस्ती करायचा, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याकडनं काही पण चुक्या होऊ शकतात. असं नाही की नाही होऊ शकतात, होऊ शकतात. पण त्या दिवशी काय होतं की पियुष माझ्यासोबत होता
विशाल सोबत होते आणि पियुषची दीदी सोबत होती, पियुषचे पप्पा सोबत होते, पियुषची मम्मी. फक्त या सगळ्यांमध्ये मलाच एकटीला पोहता येत नव्हतं. बाकी सगळ्यांना पोहता येते. हे सगळे एक्सपर्ट आहेत पोहण्यासाठी आणि मीच एकटी होते की मला पाण्यामध्ये पोहता येत नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं पण असं सगळे जरा पुढे निघून गेले, मी एकटीच उभी राहिली होती मागे. मग परत पियुष आणि विशाल मला घ्यायला आले आणि परत 2 जण घेऊन गेले मला. मी एकटी नाही गेली. ठीक आहे, पाय घसरला तर प्रॉब्लेम आहे, पण तो जो काय बोलला बंधारा बोलतात ना, तो जो बंधारा आहे ना तो मोठा आहे, भरपूर मोठा आहे. भरपूर मोठा याच्यामुळे असं आहे की आम्हाला म्हणजे नेहमी तिकडचं मला माहिती आहे की आम्ही दरवर्षी तिथं जातो पावसाळ्यात. पण आता तुम्ही पाहिलं असं की 4-5 वर्ष आम्ही मुंबईला होतो, त्याच्या आधीपासून मी मी तर इगतपुरीलाच राहते, तर मला सर्व माहिती की कोणती जागा कशी आहे, आपल्याला कुठून जायचंय, कसं जायचंय ते आपल्याला मला माहिती आहे. त्याच्यामुळे आम्हाला भीती नाही एवढं काही, म्हणजे आम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण परिसर माहिती की कुठं कसं कुठे पाय आणि ठेवायचं. जेवढं तुम्ही जेवढं तुम्ही जे पाणी पाहिलं, जेवढं फोर्स मध्ये पाहिलं ते दरवर्षीच आहे तिकडे. दरवर्षी ते कॉमन गोष्ट आहे. आणि खूप जण तिथे त्या सँड म्हणजे ना जी सांड उलटते ना तिथं तर म्हणजे रात्रीच्या वेळेस ना फिश पकडण्यासाठी पण भरपूर लोक असतात आणि अक्षरशः तळ्यावरती ना फक्त टॉर्चच असतील. खेकडी पकडायला, खेकडी पकडण्यासाठी, मच्छी पकडण्यासाठी एवढे लोक असतात तिथे तळ्यावरती रात्रीचे की भीती काही वाटतच नाही तिथे. आणि इकडे जर पाय स्लिप झाला तर तिथे कसं पायऱ्यासारखं आहे, जे पाणी पडतंय ना तिथे पायऱ्यांसारखं आहे, त्यामुळे तिथे पडायची भीती नाहीये काहीच. तरीही काळजी घेतली होती, असं नाही की नव्हतं घेतलं. आणि हे लोक सगळे स्विमिंग मध्ये म्हणजे त्यांना पोहता येतं, ते एक्सपर्ट आहेत, ते पटापट चालून गेले. पण मी अडकली होती थोडी 5 मिनिटासाठी आणि आम्ही काळजीपूर्वकच तिथे गेलो होतो. तरी पण तुम्ही ज्या कमेंट्स केल्या त्यांच्यासाठी मी खरंच थँक्यू सो मच बोलते की तुम्हाला एवढी काळजी आहे. पण हा, असं जर एखादं असं ते बघताना म्हणजे प्रत्येकाला ते दिसतंच, बघताना डेंजर दिसतं. पण आम्ही म्हणजे तर रस्ता माहितीये ती म्हणजे ती याची जी बंधाऱ्याची जी साईज आहे ती माहिती की याचा शेवट कुठे होतोय किंवा ते किती मोठं आहे, म्हणजे आपल्याला बरोबर चालत जाता येईल का, पाण्याचा प्रेशर किती आहे. आणि एक वेळ पाऊस खूप जोरात झाला तर पाण्याचा प्रेशर वाढला होता, तर आम्ही सगळेच्या सगळे लगेच पाण्याच्या तिथून खालून बाहेर आले. सगळे बाहेर आले, कोणीच नाही, पियुष पण नाही, कोणीच नाही थांबलं, लगेच बाहेर आलो आम्ही. कारण कळलं की पाण्याचा प्रभाव खूप वाढतोय म्हणून असं. तर ह्या गोष्टी होत्या, मला तुम्हाला सांगायच्या होत्या की आम्ही काळजी घेऊनच केलंय. आणि मलाच फक्त एकटीला स्विमिंग येत नाही, बाकी सगळ्यांना स्विमिंग येत होती तिथे, सगळ्या जणांना पोहता येत होतं, त्यामुळे म्हणजे टेन्शन नव्हतं काही. आणि मला तरी लोक कुठे सोडत नाहीत मला घेऊन, म्हणजे अक्षरशः तुम्ही तिथे व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, मी कंटिन्यू पियुषचा हात धरूनच आतमध्ये पाण्यामध्ये गेले होते, नाही तर मी ते पण नसतं केलं. आणि आधी मी तिथे 4-5 वेळा भिजलेली विशाल, सेम त्याच ठिकाणी. माझे फोटो पण आहेत खूप जास्त, वाटलं तर मी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला शेअर करेल, जर मला भेटलेच तर गॅलरीमध्ये तर दाखवेल मी तुम्हाला. पण याआधी मी खूप वेळा तिथे भिजलेली आहे, म्हणून मला एक अंदाज आहे त्या गोष्टींचा की काही नाही होणार म्हणून असं. पण पाण्याचा प्रभाव आहे जास्त. नवीन जर कोणी व्यक्ती असेल तर ती घाबरेलच, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तसं. ठीक आहे, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि माझे डेली व्ह्यूअर्स आहेत तर ऑफकोर्स मला तुम्हाला आन्सर करणं गरजेचं आहे. आणि अजून एक कालच्या व्हिडिओला अजून कमेंट्स येतात भरपूर, म्हणजे तो व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे त्याला की म्हणजे आता मला बोलायला कसं बोलू समजत नाही मंडळी. आणि माझे डेली व्ह्यूअर्स आहेत, त्यांनीच प्रश्न केले, चांगल्या कमेंट्स आहेत म्हणून आन्सर करणं गरजेचं आहे की रेखा मावशींना भेटायला जा म्हणून असं. तर मावशींना ऑपरेशन झालेलं आहे त्यांचं. हे तुम्ही जसं सोशल मीडियावरती पाहताय तसं मी पण सोशल मीडियावरतीच पाहते. मी त्यांना अजून कधी प्रत्यक्षात जाऊन भेटलेली नाहीये किंवा म्हणजे माझं त्यांचं कधी बोलणंच नाही झालेलं. तर माझं त्यांचं काहीच कनेक्ट नाहीये, तर मी डायरेक्ट त्यांना बघायला नाही जाऊ शकतं. किंवा म्हणजे पहिले जर एखाद्या वेळेस किंवा 2दा भेट झाली असती, बोलणं झालं असतं किंवा बाबा आपली कोणी ओळख करून दिली असती की आमचे नातेवाईक आहेत का हे येते, तो गोष्ट वेगळी होती. पण मी त्यांना ओळखतच नाही, तर मी त्यांच्याकडे म्हणजे जसं तुम्ही सोशल मीडियावरती ओळखतायत त्यांना तसंच मी त्यांना ओळखते. असं प्रत्यक्षात मी त्यांना अजून पाहिले नाही, भेटले नाही. आणि जेवढं म्हणजे तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहतात की त्या खूप छान आहेत, तसं मी ऐकून पण आहे सगळ्यांकडनं की त्या रिअल लाईफमध्ये पण खूप खूप छान आहे. त्यांचं स्ट्रगल खूप जास्त आहे आणि त्यांचं म्हणजे त्यांच्याकडे एक आदर्श व्यक्ती म्हणून माझा बघण्याचा दृष्टिकोन आहे. मी खूप मानते त्यांना. आणि पण जरी मी त्यांना एक समजा युट्यूब फॅमिली मेंबर किंवा त्यांचे सबस्क्रायबर किंवा मी म्हणजे त्यांचा आदर्श आहे माझ्याकडे की प्रत्येक लेडीजने तेवढं कष्ट केलं पाहिजे, तर तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. खूप स्ट्रगल केलेलं आहे, तुम्ही पण व्हिडिओमध्येच पाहिलेले, मी पण व्हिडिओमध्येच पाहिलेले. तर त्यांच्यासारखं म्हणजे त्यांचं स्ट्रगल बघून त्यांचा हेवा वाटतो.
आणि असं वाटतं की नाही बाबा मावशींनी किती सहन केलेलं असेल असं. तर भरपूर काही गोष्टी आहेत त्यांच्या बाबतीत ज्या आपण सोशल मीडियावरती बघतोय. पण मंडळी मी डायरेक्ट जाऊन त्यांना नाही भेटू शकतं, कारण त्याचं तसं आहे. आपण करायला जायचो चांगलं आणि त्याच्यातून व्हायचं वेगळंच काहीतरी. त्यापेक्षा ना मला म्हणजे असं इच्छा जरी असेल की मी जाऊ, एक व्यक्ती म्हणून तरी त्यांना बघायला जाऊ, तरी मी नाही राहू शकतं. कारण हे जे सगळं तुम्ही पाहताय तुमच्या समोर आहे सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यामधून आणि मग मला त्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आता तरी म्हणजे मला असं वाटतं की आता मी जाणं योग्य नाहीये. जेव्हा आयुष्यात कधी पण त्यांचा आणि माझा योग असेल भेटायचा, किंवा काही गोष्टी सुरळीत, आज ना कधी सगळ्या गोष्टी सुरळीत होणार आहेत. ती रक्ताची नाती आहेत, काही तुटणार नाही मंडळी. कधी ना कधी सगळेजण एकत्र येतीलच, हे मला माहिती आहे. आणि ह्या गोष्टीला मी पहिल्या दिवसापासून, माझा फर्स्ट डे पासून व्हिडिओमध्ये मी तेच बोलते, रक्ताची नाती तुटणार नाही कधीच. सगळेजण कधी ना कधी एकत्र येतीलच. तर जर आयुष्यात कधी त्यांची माझी भेट व्हायची असेल तर नक्की होतील. पण हो, मी त्यांना आता भेटायला नाही जाऊ शकतो. तुम्ही पण थोडं समजून घ्या. तुम्ही सगळं सोशल मीडियावरती बघताय, जो काही प्रकार चाललेला आहे तो सगळं तुम्ही बघताय, आणि त्याच्यामध्ये मी एक म्हणजे मी साधं जरी भेटायला गेले त्याच्यातून दृष्टिकोन वेगळाच निघेल. कोणी काय बोलेल, कोणी काय बोलेल, त्यापेक्षा नको. कधी ना कधी आयुष्यात भेट होईलच, आणि त्या माऊलीची भेट होणं खरंच खूप गरजेचं आहे. खूप ग्रेट आहेत त्या. त्यांचे जीवनगाथा आपण पाहिलेली आहे. खरंच खूप कष्ट आहे, आणि त्यांच्या कष्टातला आणि त्यांचं ते जीवनशैलीला ना खरंच हॅट्स ऑफ आहे मावशींना. खूप चांगल्या आहेत त्या, आणि अशा व्यक्तीला मला पण भेटायला आवडेल. पण सध्याची परिस्थिती तशी नाही आहे की आपण त्यांना भेटू शकतो. थोडं तुम्ही समजून घ्या मला. ठीक आहे मंडळी, एवढंच बोलायचं. अजून काय बोलू, भरपूर काही आहे बोलण्यासारखं, पण ठीक आहे. जास्त बोललं तर आपल्यालाच प्रॉब्लेम येतो, आपल्याला टेन्शन वाटतं. त्यापेक्षा आपण न बोललेलं बरं असं मला वाटतं. ठीक आहे मंडळी, चला व्हिडिओ हा इकडे सेंड करू. आय होप तुम्हाला माझ्या भावना समजल्या असतील, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.